नमस्कार सर्वांना. तर चला म्हणलं आज काम करत करत तुमच्याशी गप्पा माराव्यात. रोजच व्हिडिओ. तर कारण एक व्हिडिओ बनवायचा म्हणलं की त्याची पूर्ण तयारी करावी लागते. एवढं व्हिडिओला कष्ट आहे ना, पूर्ण त्याची आधी तयारी करायची, परत व्यवस्थित सगळं हे करायचं, मॅनेज करायचं. म्हणजे लाईटीपासून ज्यावेळेस लाईट असेल त्यावेळेस मला व्हिडिओ करावा लागतो. जर काही बारीक करायचं असेल तर लाईट नसते. तर आज म्हणलं वेगळ्या विषयावरती बोलावं. तर आपण प्रत्येक मालाची ही किंमत काय होते, फक्त म्हणजे ठरवण्याचा अधिकार नाही आहे फक्त शेतकऱ्याला. एकमेव असा एक प्राणी की त्याला फक्त आपल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार नाही. बाकी तुम्ही जाऊन बघा. आपण बाजारात जर गेलो, आपण फर्निचरच्या दुकानात गेलो, फर्निचरला त्याच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार आहे. परत कपड्याच्या दुकानात गेलो, कपड्याचा ठरवायचा अधिकार 1 रुपयाही तिथं कमी केला जात नाही. परत सोन्याच्या दुकानात जावा, बांगड्याच्या दुकानात जावा, प्रत्येक दुकानात जावा, चष्म्याच्या दुकानात जावा, कोणत्याही दुकानात जरी गेलं तरीसुद्धा तिथं प्रत्येकाला आपल्याला म्हणजे त्यांनी जे सांगतील त्या किमतीत विकावं लागतं, म्हणजे घ्यावं लागतं. आणि फक्त एकमेव शेतकरीच असा प्राणी आहे की त्याला जे व्यापारी बोलतील त्या भावात त्याला घ्यावं लागतं, म्हणजे द्यावं लागतं. तर हे म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा अधिकार हा मिळाला पाहिजे. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून सांगा. म्हणजे माझं तर हे मत आहे की शेतकऱ्याला सुद्धा असा अधिकार मिळाला पाहिजे की त्याने सुद्धा स्वतःच्या मालाची किंमत त्याची स्वतःला ठरवता येता आली पाहिजे. जसं बाकीच्याला प्रत्येकाला अधिकार आहे तसं शेतकऱ्याला सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे. तर एवढंच सांगायचं होतं मला. आता मी आज काय बनवले तर हे बघा, माझ्याकडे आंबे इथं एक दोन कैऱ्या होत्या. तर त्या दिवशी जे लोणचं बनवलं आहे ना, तर ते माझं बनवायचं चालू आहे इथं कढईमध्ये, गोड लोणचं. तर हे लोणचं तोंडी लावण्यासाठी खूपच भारी लागतं. म्हणजे आपल्याला जर जेवताना गोड, आंबट आणि थोडंसं तिखट मीठ जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर मला हे सांगायचं होतं म्हणून चला थोडंसं. आणि ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की आपल्याला भरपूर व्ह्यूज यावं, भरपूर हे बघावं. कारण व्हिडिओला वाटतं तेवढं सोपं नाही व्हिडिओ. कारण स्टँड आणायचा, परत स्टँड लावायचा, आणखीन स्टँड लावल्यानंतर हे व्यवस्थित ती कुठल्या अँगलने दिसल चांगला. परत रेसिपी आपल्याला जर करायची असेल तर रेसिपीचं सामान आणण्यापासून त्याची तयारी करावी लागते की आपल्याला काय बनवायचं आहे, मग आता काय करायचं आहे. परत आमच्या इथं तर म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं ज्यावेळेस लाईट असेल, परत ज्यावेळेस आपण सामान आणेल त्यावेळेस मला व्हिडिओ म्हणजे टाकता येतो. आणि म्हणजे रोज नवीन टाकलं, नवीन असलं तरच म्हणजे माणसाला एक करून बघतात. आता आपण जर हे केलं तर बघत नाहीत. मग रोज नवीन काहीतरी पाहिजे, तेव्हा आजकाल माणसं व्हिडिओ बघतात. म्हणजे तर असू द्या, एवढंच सांगायचं होतं मला. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ तो पण सांगा. नंतर नवीन व्हिडिओत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, नमस्कार.